4 षटकार त्याने पहिल्या षटकात मारले. 28 धावा कुठल्या होत्या असं सुद्धा फलंदाज आपण या स्पर्धेमध्ये बघितलं आहे. आणि याचं पूर्णपणे क्रेडिट जाते राजू बालेकर यांना, कारण त्यांच्या माध्यमातून ही मुहूर्तमेढ रोवली गेली. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्गामध्ये याचा प्रसार व्हावा आणि मोठ्या संख्येने खेळाडू याचा आनंद घ्यावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांचा फिटनेस, येणाऱ्या काळामध्ये त्यांची प्रॅक्टिस ही कंटिन्यू राहील, यासाठी ते प्रयत्नशील राहिले. आणि सलग 3ऱ्या पर्वात तुम्हाला ही स्पर्धा बघायला मिळते. मयूरस्पोर्ट चषक पहिल्या वर्षी जर आपण बघितलं स्पर्धेचं पारितोषिक 22,000 रुपये होतं. गेल्या वर्षी पारितोषिक होतं 25,000 रुपये आणि यावर्षी आपण बघतोय 30,000 रुपये. गतवर्षी जो शब्द दिला होता की प्रत्येक खेळाडूला इथे मला अशा शूजमध्ये बघायचं आहे जे शूज घालून तुम्ही बिंदासपणे मैदानात वावरू शकता, खेळू शकता, आणि ते प्रॉमिस मात्र पूर्ण केलेलं आहे. आपण बघतो की या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅच तुम्हाला अशा प्रकारचे शूज दिले जातात जे शूज घालून तुम्ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळू शकता, चिखलात कसेही तुम्ही वावरू शकता, पडण्या घसरण्याची अजिबात भीती नाहीये. त्यामुळे हे शूज घालून निश्चितच तुम्ही परफॉर्मन्स देऊ शकता. या आपण सामना सुरू करूया. वेळ न घेता लगेचच आपले एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे. DRCC जामसंडे आणि गांगोमाऊली फोंडाघाट. आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या मागे पाठवून द्या, जेणेकरून नावे सर्व इथे अपडेट होतील. बघा, कालपासून आपण तीच अनाउन्समेंट करतोय की कुठलाही खेळाडू जर इथे आला नाही एक्स्ट्रा प्लेअर तर 5 धावांची पेनल्टी त्या संघाला असेल. इव्हन आपण मॅन ऑफ द मॅच साठी जे शूज देत आहोत ते सुद्धा तुम्हाला शूज घालून नेक्स्ट मॅच मध्ये खेळायचं आहे, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. आणि ते सुद्धा परिधान तुम्ही केले नाही तर तरी सुद्धा 5 रनची पेनल्टी आहे. तर सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये पोहोचत आहेत. गांगोमाऊली फोंडाघाट या संघाचे. स्ट्राईक एंडला अजय, नॉन स्ट्राईक एंडला दैवत पारकर हे सलामीचे फलंदाज आहेत. 5 ओव्हर 5 ओव्हर्स. सामना 5 षटकांचा असणार आहे, याची मात्र नोंद घ्या दोन्ही संघनायकांनी. आणि बोली मार्कर षटक क्रमांक पहिला गोलंदाज घेऊन येतोय. बॉलर्स नेम दीपेश. चला, ऑल द बेस्ट. सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघनायकांना खूप शुभेच्छा, खेळाडूंना शुभेच्छा. हार्डलक टीम महापुरुष रेवतळे चांगला परफॉर्म केला, जबरदस्त एंटरटेन केलं. 6 षटकांच्या सामन्यामध्ये 75 धावा या संघाने कुठल्या होत्या. चला, सामना सुरू करतोय. पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. पंचांच्या उजव्या बाजूने आता मात्र गोलंदाज मारा करेल दीपेश. पहिला चेंडू राऊंड विकेट थोडासा खाली राहतोय. अपील पंचांकडे स्ट्रॉंगली होत आहे. पंचाने हे सांगितलं की चेंडू ही दिशा सोडून म्हणजे यष्टी सोडून जात होता. लेग बाईचा इशारा केलाय आणि लेग बाय स्वरूपात ही पहिली धाव इथे अंकित केली जाईल मैदानावर. समालोचन कक्षामध्ये आमच्यासोबत पुन्हा एकदा प्रसाद जॉईन होतात. आमचे स्कोरर मल्टिपल रोलमध्ये आहेत, आयोजकांच्या भूमिकेत आहेत, स्कोरर सुद्धा ही भूमिका पार पाडतात आणि कंपनीचा सुद्धा मात्र ते बाकीचं काम सुद्धा पूर्ण करत असतात. ही सुद्धा आपण भूमिका बघितली प्रसादची. गुड जॉब. स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचले तो दैवत. थोडासा स्लो रन चेंडू, चांगला पिकअप शॉट एक्झॅक्टली डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली आहे दैवतने. हो, फेक परफेक्ट आहे. चांगली थ्रो, चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते डीप मध्ये. एकावरला देवगडचा संघ जामसंडे जो आपण बघतोय DRCC जामसंडे या नावाने खेळत असताना, त्यानंतर फोंडाघाटचा एक संघ गांगो माऊली फोंडाघाट या नावाने संघ जो खेळतोय फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावर 2 फलंदाजाने खातं एका धावेने स्वतःचं उघडलंय आणि एक एक्स्ट्राच्या थ्रू म्हणजे लेग बाय स्वरूपात एक धाव इथे अंकित झालेली आहे. चेंडू वायूमध्ये बघायचं तिथे क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय पण थोडंसं दूर राहिलं चेंडू त्याच्यापासून. चेंडू कव्हर करेपर्यंत फक्त एकच धाव. धावसंख्येवर धावसंख्या एकूण बघतोय ती एकूण 3 धावा. 5 षटकांचा सामना कालचा दिवस फक्त दाजी धुरतनेच गाजवला, कारण त्याच्या संघामध्ये भरपूर सारे फलंदाज होते. गोपाल बडाला सुद्धा बघितलं पण गोपाल बडाची धावसंख्या आपण बघितलं 3 सामन्यामध्ये मिळून 10च्या पलीकडे सुद्धा नाहीये, पण दाजीने जबरदस्त बॅटिंग केली काल. शॉर्ट ऑफ लेंथ होता, एकदम शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, नंतर फटका ऑफर केला पॉइंट रिजन मध्ये. एकच धाव. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत
एक एक धावी ते अंकित करतायत, मोठा फटका मारण्यासाठी इथे मात्र निश्चित प्रयत्न करतायत, पण तशी संधी मिळत नाहीये, तेवढी संधी देत नाहीये दीपेश. धावसंख्या आपण बघतोय ती स्थिरावली ती 4 वर. राऊंड विकेट पुन्हा एकदा दीपेश अजयसाठी. इनसाइड एज विकेट किपरच्या मागे एक खेळाडू कव्हर करण्यासाठी उभा आहे, तिथे चेंडू तो कव्हर करेल तोपर्यंत एक धाव आणि धावसंख्या पोहोचली ती 5 वर. षटक क्रमांक पहिला अत्यंत इकॉनॉमिकल हाताळत असताना गोलंदाजी करणारा डीआरसीसी जामसंडे या संघाच्या माध्यमातून गोलंदाज दीपेश अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते. इव्हन रबॉल क्रिकेटचा अभ्यास त्याच्याकडे आहे, अनुभव त्याच्याकडे आहे, प्रॅक्टिस करून मात्र ग्राउंडच्या मात्र खूप चांगला परफॉर्म करतायत. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चांगला चेंडू, खूप चांगला वापर लेनचा. अपील पंचांकडे करत असताना स्ट्रॉंगली आणि पंचांची वाट न बघता लगेचच दैवत तंबूत परततोय आणि पहिलाच धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना गांगो माऊली फोंडा घाट या संघाला फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच झेलच्या स्वरूपात. सर्व तालुक्यातील संघ तुम्हाला बघायला मिळतील. मालवणचा संघ, खेळला कुडाळचा संघ, फोंडा घाट, देवगड, रेवतळे, पुन्हा मालवण बघायला मिळेल, वेंगुर्ला, पोई, आचरा. मालवण तालुक्यातील आतून एक चांगला संघ, दर्पण आचरेकर इव्हन आपल्याला सुद्धा खेळत असताना बघायला मिळेल या संघामध्ये. बॉथम वॉरियर्स आपण गणेश कुबलला बघू या संघामध्ये खेळत असताना. त्यामुळे आज सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. आज टॉप लेवलचे खेळाडू, सिंधुदुर्गातले सर्व नामांकित खेळाडू टॉप लेवलचे सर्व या स्पर्धेमध्ये आज खेळत असताना बघायला मिळतील. रबर बॉलचा आनंद घेतील, कारण तिसऱ्या पर्वाची स्पर्धा जाऊन आता मात्र ठेपली आहे आणि तिसरा जवळ म्हणजे आपलं निम्म काम आपलं पूर्ण झालंय. जवळजवळ तिसरा दिवस आहे, अजून 2 दिवस या स्पर्धेचे आपण बघणार आहोत. त्यामध्ये शेवटच्या दिवसात तुम्हाला स्पर्धा बघायला मिळते 21 जुलैला उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी. आणि त्याचबरोबर एक दूध शर्करा योग म्हणजे काय तर मयूर स्पोर्ट्स जो ब्रँड आहे त्या ब्रँड कोणावरनं ते नाव पडलं, म्हणजेच राजू भालेकर यांचे जे भाचे आहेत म्हणजे मयूर, आज ते आमच्या सोबत आहे. त्यांचा वाढदिवस सुद्धा धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. चला सामना सुरू कर. आपल्या पहिल्या षटकामध्ये अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी बघायला मिळाली. चांगलं षटक म्हणावं लागेल ते म्हणजे दीपेशचं. अत्यंत माफक अशा 5 धावा खर्च करून एक विकेट सुद्धा काढली आहे. डीआरसीसी जामसंडे विरुद्ध आपण संघ बघतोय तो म्हणजेच गांगोमाऊली फोंडा घाट.
चला सामना आपण पुन्हा एकदा सुरू करत आहोत. गोलंदाज आहे तो प्रकाश. स्ट्राईक एंडला अजेश. चला सामना सुरू करूया. ओ चांगला चेंडू होता, अप्रतिम डिलिव्हरी, ओव्हर पिच होता, पण प्रचंड वेगाने आपण बघतोय की चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. जास्त मोठा रनअप नाही पण अचूकतेवर भर देतोय या षटकामध्ये गोलंदाज प्रकाश. लोअर फुलटा चेंडू ऑन ड्राईव्ह केला, तिथे स्वतः गोलंदाज तिथे जातोय. चेंडू कव्हर करेपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट केली आहे. प्रकाश पराडकरला आपण बघत आहोत बॉलिंग मार्कवर. एक वर्ष आनंदवाडी स्पर्धा करण्याचा योग आला, त्या ठिकाणी आमच्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेत सुद्धा आपण प्रकाश पराडकरला आम्ही बघितलं होतं आणि खूप चांगल्या दर्जाचा क्रिकेटर सुद्धा आहे प्रकाश पराडकर. राऊंड विकेट. लेन आउटसाइड एज, चेंडू ट्रॅव्हल होतो थर्ड मॅन मध्ये, गोशांकी क्षेत्र, डिक्लेअर झोन. एकच धाव, एक पेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. नवीन फलंदाज फलंदाज आपलं खातं एका धावेने उघडतो तो गौरव. मागची काही चेंडू आपण जर बघितले तर अचूकतेवर भर दिले. दीपेश असू दे, प्रकाश असू दे, मोठ्या फटक्यांपासून डीआरसीसी जामसंडे या संघाने गांगोमावली संघाला पूर्णपणे वंचित ठेवले, खूप लांब ठेवलेलं आहे आणि अचूक टप्प्यावरची गोलंदाजी बघायला मिळते, अॅक्युरेसी बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. हा चेंडू आपण बघतोय थोडासा बॅकफुटला थांबून ऑन साईडला स्लॉग इट करायचा प्रयत्न होता. बॅट्समन पोझिशनमध्ये होता, आपण व्यवस्थित टायमिंग करू शकत नाही असे फटके. आणि शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये चेंडू जोपर्यंत कव्हर होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल या चेंडूवर फलंदाज गौरवकडून. आपण पाहत आहोत मर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या त्या सर्व रसिकांचं आणि प्रेक्षकांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत कर्णवाडीच्या मैदानावरून. लोअर फुलटा चेंडू, लिडिंग एज आहे हवेमध्ये चेंडू, मिसटाइम झाले, फटका क्षेत्राच्या काय मिड विकेटला. आणि जजमेंट बघा, जजमेंट चांगलं होतं, चेंडू ग्रीप होत नाहीये आणि जीवनदान. अजेश सारख्या फलंदाजाला, सलामीचा फलंदाज आहे, जसं त्याच्या बॅटमॅन म्हणतो की सिंगल डबल जातापर्यंत आलेले आहेत आणि त्याचा झेल इथे सुटलाय. प्रकाशने भाग पाडला होता हा फटका खेळण्यासाठी आणि या 2 धावा निश्चित आपण स्कोर कार्डवर ऍड करूया. प्रसाद मला निश्चितच माहिती देईल. या 2 धावेमुळे धावसंख्येत भर होईल. पुन्हा एकदा फलंदाज अजेश ऑन स्ट्राईक. चला पुन्हा एकदा प्रकाशाच्या ऍक्शन मध्ये येतोय. या 2 नंतर अजून एक सिंगल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 11वर. अजून एक इकॉनॉमिकल षटक इथे मात्र प्रकाश इथे कंप्लीट होत आहे. 2 षटकांमध्ये मिळून जेमतेम 11 धावा आपण बघत आहोत गांगोमावली फोंडाघाट या संघाच्या. आणि एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. प्रकाश पराडकर असू दे, दीपेश असू दे, दोघांनी मात्र टिचून मारा केला. दीपेशला एक विकेट मिळाली शेवटच्या चेंडूवर आणि आपण बघितलं फलंदाज जो बाद झाला आघाडीचा तो दैवत. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 11 धावा धावफलकावर. इकॉनॉमिकल गोलंदाजी पुन्हा एकदा तेच मी उल्लेख करेन. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. जामसेट देवगड विभागातना हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. जसं मगाशी मी उल्लेख केला की आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 1 वर्ष समालोचन करण्याची निश्चितच आम्हाला संधी मिळाली उत्तम मुणगेकर यांच्या माध्यमातून. प्रकाश पराडकर आम्ही तिथे मात्र त्यांचा अनुभव घेतला. एक खूप चांगल्या दर्जाचा क्रिकेटर आणि खूप चांगला गुणसंख्यक लेखक म्हणून मात्र ख्याती आहे प्रकाश पराडकरची आणि त्याची मात्र गोलंदाजी सुद्धा तुम्ही इथे बघितली. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा दीपेश. ऑन साइडला पूलचा फटका शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. लॉंग टेनिसच्या खेळाडूंचा काल उल्लेख झाला. बोरिस बेकरचा मी उल्लेख करेन. जेव्हा चेंडू रिलीज करतात तेव्हा एक पर्टिक्युलर साऊंड म्हणजे येतो, म्हणजे तुम्हाला याचा अंदाज येईल की किती प्रचंड वेग तो वापरतो चेंडू रिलीज करताना. धावसंख्या धावफलकावर 12 धावा. विजेत्या संघांमध्ये लगेचच पुढचा सामना खेळवला जाईल याची मात्र नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू राऊंड विकेट. थांबून खेळायचा प्रयत्न पण खूप लेट झालाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर तो अत्यंत वेगाने निघून जातोय आणि अप्पर कट जर आपण बघितलं तर हा फटका वीरेंद्र सेहवागची आठवण करून देतोय किंवा इव्हन सचिन तेंडुलकरने जेव्हा शोएब अख्तरला मारला तो षटकार होता. असे फटके मारण्याचा प्रयत्न तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गौरव करतोय पण चेंडू बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. थेट चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक इकॉनॉमिकल षटक आपल्याला बघायला मिळते गोलंदाज दीपेशचं. बॅक टू बॅक सेम डिलिव्हरी, परफेक्ट लाईन. एक अचूक टप्पा पकडलाय, त्याच टप्प्यावर गोलंदाजी करतोय. बॅट्समनकडे अजिबात फुटवर्क नाहीये किंवा बॅट्समनकडे ते फटके मारण्याची क्षमता दिसत नाहीये. याचा फायदा कुठेतरी उचलतोय तो म्हणजे दीपेश. गुड बॉलिंग. बॅक टू बॅक डॉट बॉल.
विकेटवर आपण बघतोय की ऑलरेडी आपण बघतोय खेळपट्टी ओली आहे, तरी सुद्धा चेंडू अजून ओला करून टाकण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे दीपेशचा. रिझल्ट तोच आहे, पण आता मात्र चेंडू वाईड. टप्पा तोच पकडला होता, पण चेंडू जास्त बाउन्स होतोय, बाहेर सुद्धा निघतोय. वाईडचा सिग्नल पहिल्यांदाच येतोय, तो म्हणजेच प्रसादकडे. आणि वाईडमुळे धावसंख्या आता मात्र बराच वेळानंतर पुढे सरकली. आपण बघतोय ती 13 धावा धावफलकावर. या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर यावर्षी तिसरं वर्ष आहे स्पर्धेचं, जसं मगाशी मी उल्लेख केला. ओ हितेश छेडखाणी करण्याचा प्रयत्न, विकेट किपरने कुठलीही चूक न करता सहजगत्या आपल्या उंजळीमध्ये तो झेल स्वीकारला आणि फलंदाज बाद झाला. दुसरा धक्का दीपेशला, दुसरा यश मिळतंय. 2 विकेट डाऊन अँड 2 विकेट फॉर दीपेश. व्हेरी गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये, या गोलंदाजीमध्ये, आणि दोन्ही विकेट त्याच्याच नावावर. जसं आपण मगाशी उल्लेख केला की यावर्षी आपल्याला नवीन काही बदल पाहायला मिळतात, आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक सामन्याच्या पुरस्कारासाठी तुम्हाला स्टडचे शूज दिले जातात, जे शूज घालून तुम्ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळू शकता. इव्हन खेळू शकता म्हणजे विकेट एक वेळ तुम्हाला धावायला व्यवस्थित आहे, पण जेव्हा तुम्ही आउटफील्डला जेव्हा फिल्डिंग करता किंवा बॉलिंगसाठी तुम्ही जेव्हा रनअप घेता, तुम्हाला ग्रीप मिळावी हा त्याच्या मागचा हेतू आहे, त्याच्या मागचा प्रयत्न आहे. आणि यावर्षी तुम्हाला हे चित्र बघायला मिळत आहे. त्यासोबत जर यावर्षी बघितलं तर राजू भालेकर यांचे चिरंजीव साई भालेकर आणि त्यांचे भाचे मयूर आमच्यासोबत आज यावर्षी जॉईन झालेत आणि खूप मोठी जबाबदारी ते सुद्धा आपल्या खांद्यावर पार पाडतायत. रील्स बनवणे असो किंवा बाकी काय रिक्वायरमेंट असो, त्या सगळ्या फुलफिल केल्या जातात दोघांकडून, असं मी म्हणेन. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, चांगला चेंडू होता, लेनचा खूप चांगला वापर, चांगला राईज आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये. 1 फॉर द ओव्हर. एका षटकातला एका बाउन्सरचा कोठा पूर्ण केला आणि काय चेंडू हाताला. गुड डिलिव्हरी दीपेश. आतून अजून एकदा इकॉनॉमिकल, अत्यंत कंजूस गोलंदाजी आतापर्यंत या दोन्ही षटकांमध्ये दीपेश कडून. समोर एक्झिक्यूट केलाय, आता मात्र टायमिंग बेमिसाल. चेंडू करतोय हवाई सफर, सीमारेषे बाहेर षटकार. पहिल्या षटकाची नोंद तिसऱ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर झाली आहे. लो स्कोरिंग मॅच मध्ये आपण जर उल्लेख केला तर पहिल्या दिवसामध्ये पहिला सामना वीर साईलिंग कट्टा विरुद्ध रामेश्वर तळगाव यांच्यामध्ये झाला होता. अवघ्या 17 धावा करायच्या होत्या, 16 धावाच फक्त करू शकला होता फलंदाजी करणारा संघ. त्यानंतर आपण जर कालचा दिवस बघितला तर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर यश फायटर नेरूर, त्यानंतर आपण पुढचा सामना बघितला तर कट्टा पॅकर्स आणि गार्गी स्पोर्ट्स, गार्गी नाही पावणाई स्पोर्ट्स सातरल यांच्यामध्ये जो सामना झाला यामध्ये अवघ्या 14 धावा झाल्या होत्या. तो दुसरा आपण सामना बघितला लो स्कोरिंगचा, पण असं वाटलं होतं की या सुद्धा लो स्कोरिंग मॅच बघायला मिळते की काय, पण त्या मुवमेंटलाच एक्झॅक्टली षटकार आला तो फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. साईच्या बॅटमधून षटकार, षटकाने स्वतःचं खातं साईने उघडलंय. बॉलिंग मार्कवर येतो तो वेदांत. या षटकारामुळे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. वेदांत फिंगर रोल केले होते, पण चेंडू आपण बघतोय सरळ रेषेत निघून जाते. गुड बॉलिंग, अचूक टप्पा. हे सुद्धा पकडलाय दीपेशने, पकडला 2 वेळा पकडला 2 षटकांमध्ये. एकदा आपण बघितलं प्रकाशने पकडला, 6 धावा खर्च केल्या. दीपेशने 2 षटकं टाकली, धावा खर्च केल्या त्या एकूण 13 आणि 2 विकेट आपल्या नावावर केले. प्रकाशचं एक षटक अत्यंत इकॉनॉमिकल, 6 चेंडूत फक्त 6 धावा खर्च केला आणि वेदांत पहिल्या चेंडू निर्धाव टाकतोय. बघा पावसाळा क्रिकेट स्पर्धा जेव्हा सुरू होते ना तेव्हा वेगवेगळे भरपूर काही चेंजेस आपल्याला बघायला मिळतात, खास करून त्यांचे ड्रेसिंगमध्ये, बॅटमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ, एक्स्ट्रा बाउन्स अँड व्हाईट बॉल. बघा पावसाळा क्रिकेट जेव्हा सुरू होतो तेव्हा पावसामुळे कपडे जड होतात, अशा मोमेंटला स्लीवलेस टी शर्ट, शॉर्ट्स आपल्याला बघायला मिळतात, शूज बघायला मिळतात. पर्टिक्युलर त्यासाठी वेगळे शूज असतात. बॅट्स आपण बघतो ज्या ऑइल पेंटने पेंट केलेले असतात. वेगवान चेंडू, प्रचंड वेग, सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फ्लो सरळ आपण बघितला पण टायमिंग करू शकला नाहीये आघाडीचा फलंदाज अजेश. पर्टिक्युलर आपण बघतो की त्या पावसामुळे भिजून त्या बॅट खराब होता का म्हणे, जड होता का म्हणे, म्हणून त्या ऑइल पेंटने पेंट केलेल्या बॅट तुम्हाला बघायला मिळतात. आणि आपल्या टेनिस बॉलचे बॅट पूर्णपणे आपण बघतो की जमा केले जातात, तेल बिल लावून ठेवून देतो आपण त्याला. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे, खूप बाहेर आहे चेंडू. नो बॉल, पंचांचा इशारा. आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. धावा आपण बघतो की खूप कमी आहेत. बॅटिंग करणारा संघ गांगोमाऊली फोंडाघाटवरून खास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय, पण धावांचा आपण जर बघितलं धावांची संख्या खूपच कमी आहे धावफलकावर. माफक 21 धावा, षटक क्रमांक 4 सुरू असताना. आउटसाइड ऑफ स्टंप, विकेट किपर कडून मात्र मिस्टेक. चेंडू सुटलाय आणि 22ची एकदा इथे कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक एंडला पोहोचलाय फलंदाज साई. ज्या साईने ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन आल्यानंतर
ऑफ साईडला मारला षटकार, हा खरंच डोळ्यांचं पारणं फेडणारा होता. त्यामुळे त्याच्याकडनं आपण अपेक्षा करूया. अजेश आलाय आघाडीला, पण मोठी फटकेबाजी त्याच्याकडनं होत नाहीये. डॉट चेंडू बरेच खेळलाय, फक्त सिंगलच त्याच्या बॅटमधून बघायला मिळालेत. त्यामुळे आपण साईला एक संधी देऊया, कारण काही आता मात्र चेंडू मुसकेच उरलेत आता मात्र या इनिंगमध्ये. आणि अशा मुवमेंटला साईच्या बॅटमध्ये जर अजून काही मोठे फटके आले तर एक आव्हानात्मक धावसंख्या इथे उभी राहू शकते ती गांगो माऊलीसाठी. चांगला फटका कव्हर्स मध्ये बघायचंय, 2 मध्ये कन्वर्ट करणार का साई, सेकंडला पोहोचणार का पुन्हा एकदा, ते कंप्लीट दिवसाचा प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक नॉस्टाकिंग एंडला 2 धावा. आधीच विकेट पडली आहे का बघायचं, पंचावर काय सिग्नल करतायत. हो, फलंदाज बाद आहे. म्हणजे जास्त तसदीच नव्हती गोलंदाजाकडे की विकेटला स्टंपला इथे मात्र चेंडू लावण्याची, कारण अजेशची विकेट आधीच पडली होती खाली. आणि तिसरा धक्का लागला रन आउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज अजेश जागाडीचा आहे, तो बाद होतोय. कालचा दिवस आपण जर बघितला तर नुरवी स्पोर्ट्स शेंदवण या संघाने गाजवला, अप्रतिम खेळ केला. बॅटिंगच्या रेंजमध्ये आपण बघितलं तर एकच नाव सगळ्यांच्या समोर आलं. 3 सामन्यामध्ये मिळून तब्बल 14 षटकार मारणारा दाजी धुरद, ज्याने काल 107 धावा कुठल्या फक्त 49 चेंडूमध्ये. आणि गोलंदाजी जर आपण जर बघितलं तर निखिल 3 सामने 6 षटकर 35 धावा 5 विकेट. सौरभ 3 सामने 3 षटकं 41 धावा 1 विकेट. अक्षयला विकेट मिळाली नाही, 4 षटका 26 धावा खर्च केला. तर सनी बटा याने 3 षटकं टाकली 3 सामन्यामध्ये 27 धावा आणि 2 विकेट त्याच्या नावावर. वेगवान चेंडू, प्रचंड वेग सुद्धा, आणि अतिरिक्त आपण बघतोय इथे मात्र उसळी सुद्धा. अजून एक डॉट बॉल. चारो खाने चित आपण जर बघितलं अशी गोलंदाजी बघायला मिळते प्रत्येक षटकामध्ये. वेदांत, ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, ओव्हर कंप्लीट. कधी आला आणि कधी निघून गेला, एवढ्या वेगाने षटक कंप्लीट केले म्हणजे वेदांतने. नावाचं त्याच्या वेदांत आहे, आणि वेगाने षटक कंप्लीट करत असताना आपण बघतो की अचूक छाप सोडली आहे. कंपॅरेटिव्ह टू लास्ट 3 ओव्हर आपण बघितलं तर अवघ्या 4च धावा. बालाजी वेफरचं पॅकेट तुमच्या हातामध्ये असावं, जेवढ्या लवकर ते समाप्त होतं ना तेवढ्या वेगळ्या षटक समाप्त होत आहे. वेदांतचं 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय, जेमतेम 23 धावा धावफलकावर. आणि बघायचं आता मात्र निर्णायक षटकामध्ये काय उत्तर आहे गांगो माऊली फोंडाघाट या संघासमोर. कशा प्रकारे बॅटने उत्तर देणार, कारण 24 चेंडू फेकले गेलेत आणि 24 चेंडूमध्ये फक्त आले ते 23 धावा. आपण पाहतो मोर स्पोर्ट चषक, मोर स्पोर्ट कट्टा आयोजित ही क्रिकेट स्पर्धा सलग 3ऱ्या पर्वामध्ये. कौस्तुभ मसूरकर, मकरंद सावंत, प्रसाद माझ्यासोबत, त्यानंतर मंदार मटकर. प्रचंड मेहनत राहिली आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांचीच. बिगिनर मंडप डेकोरेटर सलग 3ऱ्या वर्षात सुद्धा आम्हाला चांगली साथ देतात. खूप चांगला नेपथ्य, खूप चांगला मंडप व्यवस्था, खूप चांगली साऊंड व्यवस्था त्यांच्या माध्यमातून, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. ऑनलाईन तुम्हाला प्रोडक्ट परचेस करायचं असेल तर moorsport.com या वेबसाईटला व्हिजिट करा. सगळ्या काही गोष्टी, कॅप, टी शर्ट, त्याचबरोबर ट्रॅक, बॅट, या सगळ्या काही गोष्टी, सगळे प्रोडक्ट इथे अवेलेबल आहेत. चांगला चेंडू, लेनचा खूप चांगला वापर केलाय. साई आता स्ट्राईक एंडला पोहोचतोय आणि तोपर्यंत फलंदाज होईल तो धावचीच्या स्वरूपात बाद. मुरली बॅक टू डगआउट. बोली मार्कवर षटक क्रमांक 5 घेऊन आलाय तो ऋषी. डिसिप्लिन हे खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. शिस्तबद्धता, शिस्त असायला हवी, आणि ती शिस्त DRCC जामसंडे या संघाच्या माध्यमातून बघायला मिळते. 11 पैकी 2 फक्त खेळाडू जे त्यांच्या रेग्युलर टी शर्टच्या विरहित आहेत, पण बाकीच्या सर्वच्या सर्व 9 खेळाडूंनी मात्र सेम रंगाचं, सेम पॅटर्नचं टी शर्ट घातलंय. हे जे आहे पण जास्त लांब जात नाही, स्वतः गोलंदाज तिथे जाऊन चेंडू कव्हर करेल. डॉट बॉल. मालवणी लाईव्ह या युट्यूब वाहिनीचे सर्व लकी कांबडी यांच्या माध्यमातून आपण बघतो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांच्यासाठी शूज त्यांनी पुरस्कृत केले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. एक्स्ट्रा बाउन्स अँड वाईड डिलिव्हरी. त्याचबरोबर प्रवीण मिडवाकर साहेबांचा सुद्धा आम्ही इथे उल्लेख करू. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरीसाठी जे रोख रक्कम आहे ती सुद्धा त्यांनी पुरस्कृत केली, त्याबद्दल त्यांचे आभार. त्यानंतर साई स्पोर्ट्स कट्टा यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफी ज्या तुम्ही बघत आहात हे त्यांनी स्पॉन्सर केले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करत आहोत. ओ काय फटका आहे,
साई यासाठी ओळखला जातो, आतापर्यंत या इनिंग मध्ये त्याचा हा दुसरा षटकार, सीमारेषे बाहेर 6 धावा. हे 2 षटकार त्याला आपल्या संघासाठी उपयुक्त ठरतील का हे दुसऱ्या इनिंग मध्ये बघायला मिळेल. कारण त्या धावसंख्येचं व्यवस्थापन संरक्षण करायचंय, रक्षण करायचंय. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. अटॅकिंग बॅटिंग बाय साई इन स्पेशली इन द स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. हा तर बीमर आहे, लिडिंग एज घेतले, चेंडू मागे जातो, बघायचं साई पुन्हा स्ट्राईक एंडला पोहोचणार का. आणि 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्यात. गुड रनिंग. तिथे होणार का पूर्ण बघायचं. साई नाही, साई म्हणणार तर मीच थांबतो स्ट्रायकिंग एंडला. फ्रीड बॉल सुद्धा मलाच खेळायचा आहे. ह्या 2+1 अशा 3 धावा आपण ऍड करूया धावफलकावर. बीमर +2. धावसंख्या 33. नेक्स्ट बॉल असेल तो फ्रीड. दीपक धुरी यांचा सिग्नल येतोय फलंदाजाला, आम्हाला सुद्धा. स्ट्राईक एंड चॅम्बर आहे ते बंटी केरकर, तिसरे पंच ते उमेश मांजरेकर. सलग 3 दिवसामध्ये आपण बघतोय ही पंचांची भूमिका. आय थिंक मॅच बॉल आलेला आहे. बॉल घ्या. स्कूल वॉज ऑन 33. नेक्स्ट बॉल फ्री हिट. हो बघायचा चेंडू. नो अगेन, नो अगेन. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. नो अगेन. येस, सेकंड बीमर. दुसरा बीमर होता, त्यामुळे आता या षटकामध्ये हे षटक पूर्ण करू शकणार नाही ऋषी. दुसरा गोलंदाजला येऊन मध्ये ते षटक पूर्ण करावं लागेल. बघायचं आतापर्यंत मला सांगतील प्रसाद किती चेंडू झाले, तर 3 चेंडू आता झालेले आहेत पूर्ण, आणि 3 चेंडू शिल्लक आहेत. मात्र दुसरा कुठलाही गोलंदाज येऊन तिथे मात्र ते पूर्ण करावे लागतील. दीपेश थोडासा नाराज होते ऋषीवर की हे चेंडूला लिलया टाकायचे होते, पण 2 बीमर टाकले, त्यामुळे तुझं षटक पंचांनी ते बंद केलंय. पण बघायचं अशा मुवमेंटला त्यांचा जो पार्ट टाइम गोलंदाज आहे हे 3 चेंडू तो कसे टाकेल. जर 3 चेंडू जर 3 मोठे षटकार, मला सांगतोय आता प्रसाद की धावसंख्या जी झाली आहे ती 34 धावा. 3 चेंडू 11 धावा आतापर्यंत झाले ते 34 धावा. जर आपण 3 चेंडू 3 मोठे फटके जर आपण एक्सपेक्ट केले तर धावसंख्या 50च्या पलीकडे जवळजवळ 52 धावा आपल्याला बघायला मिळतील जर 3 षटकार आले तर. बघूया तसं काय बघायला मिळत आहे का, आणि अशी धावसंख्या मात्र त्यांना फाईट बॅक करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. बघायचंय प्रसाद साईने आतापर्यंत 2 षटकार मारलेत, आणि हे 2 षटकार मारल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय. नवीन आलेला गोलंदाज जो पार्ट टाइम आहे अशा मुवमेंटला त्याच्यावर कसा हल्ला चढवणार. फ्री हिट बॉल आहे. शेवटचे 3 चेंडू. गोलंदाज निलेश शेवटचे चेंडू टाकण्यासाठी. ओ चेंडू लेनचा खूप चांगला वापर केला, पुढे सरसावला होता साई. चेंडू आणि बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही, सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावली आहे ती 34 वर 34. हो मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये कोणी. 2 धावाचा प्रयत्न साई करेल. साई पुन्हा स्ट्राईक एंडला येणार का बघूया. चेंडूची फेक होते स्ट्रायकिंग एंडला, आणि आधीच आपण बघतोय की चेंडू कव्हर करायच्या आधीच हात स्टंपला लागले होते, पण तोपर्यंत साई आपल्या स्ट्राईक एंडला पोहोचला. 2 धावा त्याने कंप्लीट केल्या, आणि धावसंख्या पोटी धावफलकावरती 36 धावा 36. शेवटच्या एका चेंडूचा आता खेळ शिल्लक राहिलाय या इनिंग मधला. 5 षटकांचा सामना. 5 षटक आपण बघतोय गोलंदाज निलेश पूर्ण करतोय. 36. आणि साई आतापर्यंत एकट्याने किल्ला लढवलाय. 2 षटकार, 1 डबल, 2 डबल, 2 षटकार. वैयक्तिक खेळतोय 16 वर. हो चांगला चेंडू, सुपर बॉलिंग, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. नंतरच्या 3 चेंडू फक्त 2च धावा खर्च केल्या त्या निलेशने. गुड बॉलिंग परफॉर्मन्स, आणि धावसंख्या थांबली आहे आपण बघतोय ती 36 वर, आणि 37 धावसंख्येचं लक्ष त्यांनी उभारलंय ते मैदानावर DRCC जामसंडे या संघासमोर. मोरस्पोर्ट चषक तिसरा पर्व. तिसऱ्या पर्वात पारितोषिकांची संख्या सुद्धा वाढली आहे. पहिला क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 30,333. दुसरा क्रमांक रोख रुपये 15,555. तिसरा क्रमांक 3,333, आणि चौथा क्रमांक 2,222, आणि प्रत्येकाला मोरस्पोर्ट चषक. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रत्येकी 1,111, आणि त्याचबरोबर मालिकावीर 1,555. हे सर्व पारितोषिक आम्हाला प्रवीण मिडवाकर साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही आभारी ते व्यक्त करतो. त्यानंतर प्रत्येक सामन्याच्या सामन्याभरासाठी आपण बघतोय की स्टडचे शूज आपण या स्पर्धेमध्ये देत आहोत. जो शब्द होता गत वर्षीचा राजू वालेकर यांचा की पुढच्या वर्षी या खेळाडूंना पण अजून एक
चांगल्या प्रकारे एक पारितोषिक असं देऊया जेणेकरून त्यांच्या खेळाची त्यांची उर्मी अजून वाढेल, त्यांना आपण अजून प्रवृत्त करूया रबरवर क्रिकेट खेळण्यासाठी. आणि त्यामुळे आपण बघतो की यावर्षी त्यांना प्रत्येकाला आपण बघतोय सामन्याच्या पुरस्कारासाठी स्टडचे शूज दिले जात आहेत जेणेकरून त्यांना ती चांगली ग्रीप मिळेल. त्याचबरोबर पुरस्कार जसं मी मागाशी उल्लेख केला प्रवीण मिंडवाकर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांच्यासाठी रोख पारितोषिकं आपल्याला त्यांच्याकडनं बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर या सर्व वैयक्तिक पारितोषिकं उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांच्यासाठी मालवणी लाईफचे सर्वेसर्वा, मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलचे सर्वेसर्वा लकी कांबळी यांच्याकडनं प्रत्येकाला शूज, मला आठवते की गतवर्षी लकीने शब्द दिला होता की मी निश्चितच एक पारितोषिक माझ्याकडनं देईन, पण यावेळी त्यांनी 4 पारितोषिकं दिली आहेत आपल्या या स्पर्धेसाठी. त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर साई स्पोर्ट्स कट्टा यांचे सुद्धा आभारी ते व्यक्त करूया. स्पर्धेतील सर्व जे तुम्हाला ट्रॉफीज, चषक जे पाहायला मिळत आहेत हे त्यांच्या माध्यमातून आहेत, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी ते आभार इथे व्यक्त करत आहोत. सो 5 षटकांच्या धावसंख्या 36-37 लक्ष्य आहे, 37 टू विन. आणि बघायचं या 37 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे इथे केला जाईल आणि हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो चंद्रकांत शेट्टी यांना. कारण आपण बघतोय की इथे या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी त्यांना निश्चितच भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण पावसाचं थोड्याच वेळापूर्वी आगमन झालं होतं, खेळपट्टी ओली आहे, अशा मोमेंटला बघायचं आहे कशा प्रकारे कमबॅक करतील आणि धावसंख्येचं संरक्षण कशा प्रकारे करतील याचं धावतं वर्णन घेऊन येईल. कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूया आवाज चंद्रकांत शेट्टी यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी परब. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मयूर स्पोर्ट चषक 2024 भव्य पावसाळी क्रीडा स्पर्धा कट्टा मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोच्च रबर बॉल पावसाळी क्रीडा स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. विविध 32 गावांमधील 32 संघ ज्या स्पर्धेमध्ये दाखल होतात. कमी एंट्री फी मध्ये चांगलं पारितोषिक, त्याचबरोबर चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगल्या क्वालिटीचे बॉल, चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान, चांगलं लाईव्ह कव्हरेज, चांगल्या ट्रॉफीज, हे सगळं काही चांगलं या चांगल्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेची ओळख आहे. आणि आज बघता बघता तिसरा दिवसही येऊन ठेपला या स्पर्धेचा. आणि तिसऱ्या दिवसातील मॅच नंबर 2 आपल्या समोर आहे. गांगोमाऊली फोंडाघाट आणि दुसऱ्या बाजूला DRCC जामसांडे. एक टीम जर पाहिलं तर एक कणकवली तालुक्यातील संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जामसांडे देवगड तालुक्यातील संघ आहे. 2 वेगवेगळ्या तालुक्यातील संघ आज मालवण तालुक्यामध्ये दाखल झालेले आहेत या क्रीडा स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थाने अख्ख्या जिल्ह्याच्या क्रिकेटला पावसाळ्यामध्ये एका मंचावर आणण्याचं काम कोण करत असेल तर मयूर स्पोर्ट चषक ही पावसाळी स्पर्धा करत असते. दुसऱ्या डावाकडे जातोय ज्यावेळेला 36 धावांची आवश्यकता आहे. DRCC जामसांडे आता बॅटिंगसाठी उतरताना पाहिलं मिळते. निलेश आणि प्रकाश ही जोडी आहे तर गोलंदाजीसाठी येत आहेत गौरव येत आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला पहिल्याच बॉलवर. बॅटकडे सुद्धा पाहतायत. मोबाईल प्रमाणे रात्री बॅटच चार्जिंगला ठेवली होती की काय, कारण आल्या आल्या पहिलाच बॉल 4 धावांमध्ये परावर्तित केलाय. हो, आता वेगवेगळ्या पद्धतीच्या बॅट येऊ लागलेल्या आहेत. चांगला या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय, सन्मान दिलाय. बॅट नक्कीच म्हणजे हे पूर्वी नव्हतं राजू सर. पूर्वी जर बॅट म्हटलं तर एखादी बॅट असायची टीमची, परंतु ती जर का बॅट तुटली पतंगीच्या मांजाने फेविकोल लावून ते गुंडाळले जायचे किंवा कोलगेटच्या पत्र्याने सुद्धा खेळे ठोकून ती बॅट बनवली जायची. आता काळ बदललाय, बॅटही बदललेल्या आहेत. अगदी आता कुणाला 800 ग्रामच्या कुणाला 900 ग्रामच्या बॅट लागतात. आमच्या अंडरआर्मचे सुद्धा बरेचसे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. कारण अंडरआर्म क्रिकेटचं सुद्धा लोन या परिसरामध्ये पसरलंय. यावेळेला सरळ बॅटने कव्हर्सला खेळला हा स्ट्रोक. 1 धाव तर त्या ठिकाणी मिळेल. दुसराही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. गौरवच्या गोलंदाजीवर निलेश आणि प्रकाश या दोघांकडून देखील आतापर्यंत आता चांगली कामगिरी झाली आहे. धावसंख्या झाली आहे 7. काळ बदललाय, काळाबरोबर क्रिकेट बदललंय. आणि पूर्वी जर पाहिलं तर
बॅट जशा बदलल्यात, बरेचसे आता प्लेयर ग्लोव्ज घालून बॅटिंग करताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि टेनिसमध्ये सुद्धा पूर्वी सर गौतम आकरे, घुंगरू म्हणजे बुमरो हे मोजके काही खेळाडू ज्यांना आपण ग्लोव्ज परिधान करून टेनिस क्रिकेटच्या मॅचेस खेळताना पाहायचो. आता मात्र सर्रास हे आपल्याला पाहायला देखील मिळतं. हे बदल आहेत क्रिकेटमध्ये झालेले. पावसाळी क्रिकेट देखील अलीकडे खूप चांगल्या पद्धतीने पैकी बॉलिंग बंद झाली. लाल बॉलचा सफेद बॉल झाला. चिखलाच्या मातीच्या खेळपट्ट्यांच्या ऐवजी सिमेंटच्या खेळपट्ट्या आल्या. परंतु मजा तेव्हाही होती, मजा आताही आहे. आणि हळूहळू हे क्रिकेट जर पाहिलं तर काल बॅनर पाहिलं, एक पश्चिम बंगालला सुद्धा रबर बॉलची स्पर्धा होते. विदर्भात सुद्धा 1 लाखाची एक स्पर्धा होणार आहे. ओ यावेळेला पूल केलाय, लांब 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 लचक पाठवलाय 6 धावांसाठी. षटकार. लक्ष जर पाहिलं तर तेवढं मोठं नाहीये, परंतु काय धडाकेबाज सुरुवात केली आहे. गौरववर तुटून पडलेत प्रकाश सुद्धा आणि निलेश सुद्धा. निलेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. DRCC जामसंडे खूप चांगली कामगिरी करते. 14 धावा धाव फलकावर पहिल्याच षटकात झालेल्या आहेत. क्रिकेटचा खेळ पाहणं हे देखील एक वेगळा आनंद असतो. बरेचसे क्रिकेटचे चाहते असतात. कधी कधी टीमच्या अगोदर क्रिकेटचे चाहते मैदानात पोहोचतात आणि तेच तुम्हाला फोन करून सांगतात, अरे चला आयोजक वाट पाहतायत, आयोजक कॉल करतायत, लवकर या नाही तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. हे प्रेक्षक सुद्धा सांगतात कधी कधी, कारण हे क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटवर प्रेम करणारे आहेत आणि मोठ्या प्रमाणावर या क्रिकेटला त्यांनीही मोठं केलंय. चांगला बॉल, सन्मान दिलाय. मेरिटवर क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. 2 मोठे फटके आल्यानंतर कोणतीही घाई नाहीये इकडे निलेशकडे, आणि त्यांनी मात्र सन्मान देत असताना या बॉलला कव्हरच्या दिशेने ढकललं. 1 धाव तिकडे घेतली गेली. धाव संख्या झाली आहे 15. 36चा करायचा पाठलाग आणि 37चा करायचा पाठलाग आणि पहिल्याच षटकात जर पाहिलं तर 15 धावा झालेल्या आहेत. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल. कोकणातील पाऊस, कोसळणारे धबधबे आणि नद्या देखील जर पाहिलं तर आपल्या इशारा पातळीच्या. आता इथे येतानाच पाहणं, येता रस्त्याने एक ओढा लागतो, तो सुद्धा अगदी रस्त्यावरून पाणी देखील पाहायला मिळतं. काल तर बऱ्याच जणांनी मार्ग बदलून आले. आणि हे कोकणाचं वैशिष्ट्य आहे. कोकणची माणसं देखील तेवढीच मात्र मेहनती सुद्धा आहेत. गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात साई, निलेश आणि प्रकाश ही जोडी आपल्या टीमसाठी जामसांडे. हो, पहिला बॉल, वेगळी ऍक्शन आहे या बॉलरची. पहिला बॉल साईने थोडासा असा वरून रिलीज केला. थोडीशी उंची होती, गती कमी होती, एक संधी देखील होती, परंतु संधीचं सोनं नाही झालं. थोडंसं स्ट्रगल केलं या पहिल्या बॉलवर मात्र निलेशने. पाहूया साई अशाच प्रकारची कामगिरी करतील का, कारण क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकतं. प्रयत्न करणं गरजेचं असतं. विविध ठिकाणचे नामवंत संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून, विविध तालुक्यातून संघ मात्र कट्ट्यामध्ये दाखल झालेत. यावेळेला खराब बॉल होता, त्याच्यावर हल्ला तर चढवलाय. पंचांनी नो बॉलही घोषित केलेला आहे, कारण बीमर आणि गोलंदाज स्वतः मात्र तिकडे पोहोचले. बीमर घोषित केलाय. शरीरभेदी मारा होता, कमरेच्या वर बॉल होता आणि त्यामुळे पंचांनी इकडे बीमर घोषित केलाय. आणि यानंतर असेल फ्री हिट. पाहूया या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेतला जाईल. 17 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. यानंतर विनर विनरची मॅच होईल. सोम स्पोर्ट्स कुडाळ आणि चालू सामन्यातील विजेता हा सामना यानंतर खेळवला जाईल. या वेळेला चांगल्या ठिकाणी पाहायला मिळाली पिचिंग. खेळपट्टी ओली आहे, त्याचा फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न. थोडासा दूर ठेवूनच मात्र बॉलला शूट केलंय की यष्टीरक्षकांच्या दिशेने. मैदानातून पाणी देखील वाहत आहे, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु मजा याच्यातच आहे. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. आता कोणतीही यष्टीरक्षकाकडनं चूक नाहीये आणि साईने मात्र या ठिकाणी मात्र विकेटचे दरवाजे उघडलेले आहेत. पहिली विकेट तर आलेली आहे. 37 धावांचा पाठलाग करायचा या मॅचला जिंकण्यासाठी. मयूर स्पोर्ट्सवर जेवढेही प्रेक्षक आमच्याशी जुडलेत त्या सगळ्यांचा आम्ही स्वागत करू, कारण मोठ्या संख्येने 2 दिवस प्रेक्षकांचा प्रतिसाद आम्हाला लाभला. आज नामवंत खेळाडूंची पावले या ठिकाणी येत आहेत. आजही मात्र मोठ्या संख्येने युट्यूबला सुद्धा गर्दी केली आहे प्रेक्षकांनी. त्यामुळे युट्यूबला जे प्रेक्षक आनंद घेत आहेत त्यांचंही आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करू. आणि या दर्जेदार क्रिकेटचा आनंद आणखी 2 दिवस आपण आवर्जून घ्या. आणि मयूर स्पोर्ट्स या आपल्या हक्काच्या वाहिनीला आपण सबस्क्राईब नसेल केलं तर आवर्जून सबस्क्राईब करा. आणि येणाऱ्या कालावधीमधील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील, कारण मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला मयूर स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार आहेत. आणखीन एक चांगला बॉल
या गोलंदाजाने जर पाहिलं तर एक बिमार आला खरा सुरुवातीला, परंतु त्यातून सावरलेले आहेत. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी गोलंदाज करतायत साई. ओ यावेळेला तसं पाहिलं तर जर थोडं फुटवर्क केलं असतं तर फुलटॉसच होता, परंतु पाहत राहिले बॉलकडे आणि बॉल यष्टीरक्षकांकडे गेला. एक चांगला बॉल. साईने मात्र 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत, त्यामुळे त्यांचंही कौतुक करावं लागेल. यस, ज्या 2 धावा अतिरिक्तच्या स्वरूपात आल्या त्याच अन्यथा 5 चेंडू निर्धाव टाकलेत. टीमसाठीचं कमबॅक केलं या खेळाडूने. 19 चेंडूत 20 धावांची आवश्यकता, म्हणजे निर्धारित 5 षटकांमध्ये 37. काल देखील 37 ची मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेली होती, त्यामुळे हे क्रिकेट आहे, काहीही होऊ शकतं. यावेळेला फटका फसलाय, हवेत आहे कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र पाण्यातून मार्ग काढत तिकडे येत आहेत. आले वेगात, चेंडूची फेकी, 2 धावा मात्र तोपर्यंत पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेलीये. 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. मोठ्या संख्येने प्रेक्षक मात्र आमच्याशी जोडले गेले या क्रीडा स्पर्धेसाठी. पहिल्या 2 दिवस देखील ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने रंगतदार होताना पाहायला मिळाली. गौरव 18 चेंडू 18. मॅच संपलेली नाहीये. पोंडा घाटकरांना मात्र इकडे चांगली गोलंदाजी करावी लागेल. ओ वाह, पावसाचं पाणी कोसळत आहे, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि गौरव आलेत गोलंदाजीला. पहिला चेंडू चांगला टाकलाय. पावसाच्या सरी कोसळू लागलेल्या आहेत आणि ओले चिंब करणारं हे क्रिकेट आपल्या सगळ्यांना आनंद देत आहे. मालवणामध्ये, कट्ट्यामध्ये, सिंधुदुर्गात बॅकफुटला जात खेळायचं होतं पॉइंटला, परंतु बॉल पाठीमागे जातोय गोशांकित क्षेत्रात. समीकरण बदलत आहे. धावसंख्या 20 वर गेली आहे. 16 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. वाह, याला म्हणतात पावसाळी क्रिकेट आणि याला म्हणतात कोकणातला पाऊस. बातच न्यारी. काय दिसतंय का? अवघड आहे, परंतु क्रिकेट हे खेळायलाच लागणार आहे. आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आला कधी गेला कधी कळलं सुद्धा नाही की मुसळधार पाऊस आला तरी क्रिकेट कुठे थांबणार आहे. हे क्रिकेट असंच सुरू राहणार आहे, कारण हे क्रिकेट पावसाळी आहे. मजा आहे या क्रिकेटची. जगात अशा प्रकारचं क्रिकेट खेळण्याचं भाग्य सगळ्यांना नाही लाभत. यावेळेला फटका हवेत होता, परंतु जाईल पाठीमागच्या बाजूला. एखाद्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट खेळाडूला सांगितलं तुला अशा प्रकारचं क्रिकेट खेळण्याचं भाग्य लाभलंय का? अरे मिळू शकत नाही, ते भाग्य आपल्या नशिबी आहे. कारण पावसाळी क्रिकेट ही आपली मक्तेदारी आहे. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळते आहेत. क्रिकेटच्या खेळाचे अनेक रंग आणि अनेक छटा, आणि त्यापैकी या ठिकाणी पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. मॅच संपलेली नाहीये. गौरव, का बात आहे, गौरवने आणखीन एक चांगला बॉल टाकलाय.